मुलाची ओळख फक्त त्याच्या वडिलांच्या नावावरूनच ठरते का? तर मुळीच नाही. हे मी सांगत नाहीये, तर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एक निर्णय दिलाय जो प्रत्येक सिंगल मदरसाठी दिलासा देणार आहे. हा निर्णय नक्की काय आहे हे प्रत्येक आईने आणि महिला वर्गाने जाणून घेणं गरजेचं आहे. तर त्याचं झालं असं की एका आईने आपल्या मुलीचं संगोपन एकटीने केलं होतं. आई वडिलांच्या तडजोडीनुसार मुलीचा ताबा कायमस्वरूपी आईकडे होता आणि वडिलांचा पालक म्हणून कोणताही संबंध उरला नव्हता. पण तरीही तिच्या शाळेच्या कागदपत्रांवरती वडिलांचं नाव आणि त्यांची जात होती. आई अनुसूचित जातीची आणि वडील खुल्या प्रवर्गातील होते, म्हणून मुलीच्या शालेय नोंदीमध्ये वडिलांऐवजी स्वतःचं नाव, आडनाव आणि जात लावण्याची मागणी आईने केली होती. मात्र प्रशासनाने त्यासाठी नकार दिला. शेवटी हे प्रकरण कोर्टामध्ये गेलं. तिथल्या न्यायमूर्तींनी शिक्षण विभागाला झापलं आणि स्पष्ट केलं की एकल मातेला पूर्ण पालक म्हणून मान्यता देणं ही कोणतीही दया नसून तो तिचा घटनात्मक अधिकार आहे. एखाद्या मुलाची ओळख अशा माणसाची जोडण्यासाठी कोणीही सक्ती करू शकत नाहीये जो त्याच्या आयुष्यामध्येच नाहीये. हे संविधानाच्या कलम 14 आणि 21चं उल्लंघन आहे. कलम 21 नुसार प्रत्येकाला स्वतःची ओळख जपण्याचा अधिकार आहे आणि पालकाने केलेल्या संगोपनाची वास्तवता कागदपत्रांवर दिसलीच पाहिजे. कोर्टाने आता शाळेच्या दाखल्यातून वडिलांचं नाव आणि त्यांची जात वगळून तिथं आईचं नाव आणि आईची जात लावण्याचे आदेश दिलेत. हा निकाल राज्यातल्या त्या हजारो सिंगल मदरसाठी आशेचा किरण आहे ज्या रोज समाजाशी आणि सिस्टीमशी आपल्या अस्तित्वासाठी लढतात. आता आईचं नाव सुद्धा अभिमानाने मिरवता येणार आहे. तुम्हाला काय वाटतं? शाळेच्या फॉर्ममध्ये आईचं नाव वडिलांच्या बरोबरीनं किंवा स्वतंत्रपणे असणं कंपल्सरी असायला हवं का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लगाव बत्तीला फॉलो करा.